नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर। आज आपण एक अतिशय शक्तिशाली आणि जगभरात लाखो लोकांच्या आयुष्याला बदलणाऱ्या पुस्तकाची चर्चा करणार आहोत। पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच, म्हणजेच मराठीत विचार करा आणि श्रीमंत व्हा। लेखक आहेत नेपोलियन हिल। हे पुस्तक 1937 साली प्रकाशित झालं आणि आजही ते जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेल्फ हेल्प पुस्तकांपैकी एक आहे। या पुस्तकात नेपोलियन हिल यांनी 20 वर्षांच्या संशोधनातून 500हून अधिक अब्जाधीश आणि यशस्वी लोकांची मुलाखत घेतली। त्यातून त्यांनी 13 मुख्य तत्त्वे शोधली, ज्यांचं पालन केलं तर तुम्हीही श्रीमंत होऊ शकता। फक्त पैशातच नाही तर आनंद, आरोग्य आणि यशातही। चला तर मग या 13 तत्त्वांचा थोडक्यात पण प्रभावी सारांश पाहूया। हा सारांश तुम्ही नोट्स घेऊ शकता। पहिलं तत्त्व आहे बर्निंग डिझायर, जळजळीत इच्छा। बर्निंग डिझायर ही एक ज्वलंत, अतिशय तीव्र आणि अटल इच्छा आहे जी तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करण्यास भाग पाडते। यशाची पहिली पायरी म्हणजे ही बर्निंग डिझायर। साधी इच्छा नव्हे, तर जी तुमच्या मनात सतत जळत राहते, अडथळे आले तरी थांबत नाही आणि तुम्हाला यशापर्यंत नेस्तोवर शांत होत नाही। ही इच्छा तुम्हाला प्रेरणा देते, दिशा देते आणि तुमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवते। तुमच्यातही अशी बर्निंग डिझायर निर्माण करा आणि पहा, यश तुमच्या पावलांखाली येईल। दुसरं तत्त्व आहे फेथ, श्रद्धा व विश्वास। श्रद्धा ही जीवनाची खरी शक्ती आहे। ती म्हणजे देवावर, स्वतःवर किंवा आपल्या ध्येयावर असलेला ठाम विश्वास। जेव्हा सर्व काही अंधारमय वाटतं, तेव्हा श्रद्धा आपल्याला प्रकाश दाखवते। ती धैर्य देते, संकटांवर मात करण्याची ताकद देते आणि यशाची वाट दाखवते। तुम्ही जे हवं ते मिळेल यावर 100% विश्वास ठेवा। शंका आणि भीती ही यशाची सर्वात मोठी शत्रू आहे। मी हे करू शकतो असा विश्वास मनात रुजवा। तिसरं तत्त्व आहे ऑटो सजेशन, स्वयं सूचना। ऑटो सजेशन म्हणजे स्वतःला सकारात्मक विधाने सतत सांगणे, ज्यामुळे आपली अवचेतन मन प्रभावित होते आणि जीवनात खरे बदल घडतात। ही पद्धत फ्रेंच मनोवैज्ञानिक एमिल कुए यांनी प्रसिद्ध केली। त्यांचा प्रसिद्ध मंत्र आहे, दररोज, प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक उत्तम होत आहे। हे तंत्र वापरून तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकता, तणाव कमी करू शकता, वाईट सवयी सोडू शकता आणि ध्येय साध्य करू शकता। फक्त रोज सकाळ संध्याकाळ आरशासमोर किंवा झोपण्यापूर्वी हे विधाने आत्मविश्वासाने म्हणा। परिणाम तुम्हाला लवकरच जाणवतील। चौथे तत्त्व आहे स्पेशलाइज्ड नॉलेज, विशेष ज्ञान। विशेष ज्ञान म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील खोल आणि व्यावहारिक माहिती जी तुम्हाला यश मिळवून देऊ शकते। सामान्य ज्ञान जे शाळा कॉलेजात मिळते, फक्त माहिती असते, पण ते स्वतःहून पैसा किंवा यश आणत नाही। यशस्वी लोकांकडे त्यांच्या क्षेत्रातील विशेष ज्ञान असते, ते स्वतः मिळवलेले असो किंवा तज्ज्ञांच्या टीमच्या मदतीने। उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा यशस्वी उद्योजक हे सर्वजण त्यांच्या क्षेत्रात खूप खोलवरचे ज्ञान वापरतात। तुम्ही हे ज्ञान पुस्तके, कोर्सेस, मेंटॉर किंवा अनुभवातून मिळवू शकता। महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान निश्चित योजना आणि उद्देशाने वापरले तरच ते शक्तिशाली ठरते। पाचवे तत्त्व आहे इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती। विज्ञानापासून ते कलेपर्यंत, लेखनापासून ते शोधापर्यंत, सर्व महान गोष्टींची सुरुवात एका कल्पनेपासून होते। आइन्स्टाईन म्हणायचे, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची आहे। कारण ज्ञान आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी सांगते, तर कल्पनाशक्ती आपल्याला जे कधीच अस्तित्वात नव्हते ते दाखवते। आपल्या आयुष्यातही कल्पनाशक्तीचा उपयोग करा, स्वप्ने पहा, नवीन मार्ग शोधा, समस्या सोडवा आणि सर्जनशील बना। सहावं तत्त्व आहे ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग, सुसंगत नियोजन। तुमची तीव्र इच्छा, डेफिनेट डिझायर, प्रत्यक्ष कृतीत आणि यशात रूपांतरित करण्यासाठी फक्त स्वप्न पाहून चालणार नाही। त्यासाठी तुम्हाला स्पष्ट, व्यावहारिक आणि संघटित योजना तयार कराव्या लागतील। या टप्प्यात हिल सांगतात की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एक मास्टरमाइंड गट, मास्टरमाइंड ग्रुप तयार करावा लागेल, जिथे समविचारी आणि कुशल लोक एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात। सातवे तत्त्व आहे डिसिजन, निर्णय क्षमता। निर्णय हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे। प्रत्येक निर्णय आपल्या आयुष्याला नवी दिशा देतो। काही निर्णय छोटे असतात, तर काही जीवन बदलून टाकतात। चांगला निर्णय घेण्यासाठी शांत मनाने पर्यायांचा विचार करा, फायदे तोटे तौलून पहा, आपल्या मूल्यांशी जुळवा आणि सर्वात महत्त्वाचे, एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहा। चुकीचे निर्णयही शिकवण देतात, कारण ते आपल्याला अधिक बुद्धिमान बनवतात। तुमचा पुढचा निर्णय तुमचे भविष्य घडवू शकतो, मग तो निर्णय घेण्यास घाबरू नका। आठवं तत्त्व आहे
कन्सिस्टन्सी, सातत्य. सातत्य म्हणजे दररोज थोडेसे पण नियमित प्रयत्न करणे. मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रतिभा किंवा मेहनतपेक्षा सातत्य जास्त महत्त्वाचे असते. छोटे छोटे बदल जर तुम्ही सातत्याने केले तर कालांतराने ते तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकतात. उदाहरणार्थ, जिमला जाणे, अभ्यास करणे, नवीन स्किल शिकणे, हे सर्व सुरुवातीला कठीण वाटते, पण जेव्हा तुम्ही दररोज थोडा वेळ देता तेव्हा परिणाम दिसायला लागतात. 9वे तत्व आहे मास्टरमाइंड ग्रुप. समान ध्येय आणि महत्त्वाकांक्षा असलेले 5 ते 6 लोक एक छोटा गट बनवतात आणि नियमितपणे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एकत्र भेटतात. ते एकमेकांच्या ध्येयांवर चर्चा करतात, समस्या सोडवण्यासाठी आयडिया शेअर करतात, सल्ला देतात आणि एकमेकांना जबाबदार धरतात. या ग्रुपचे सर्वात मोठे फायदे म्हणजे तुमची प्रगती खूप वेगाने होते, नवीन दृष्टिकोन मिळतात, प्रेरणा वाढते आणि यशाची शक्यता अनेक पटींनी वाढते. जर तुम्हाला तुमची स्वप्ने सत्यात उतरवायची असतील तर आजच एक मास्टरमाइंड ग्रुप जॉईन करा किंवा स्वतः बनवा. 10वे तत्व आहे द मिस्टरी ऑफ सेक्स ट्रान्सम्युटेशन, लैंगिक ऊर्जेचे रूपांतर. लैंगिक इच्छा ही मानवी जीवनातील सर्वात शक्तिशाली भावना आणि ऊर्जा आहे. बहुतेक लोक ही ऊर्जा फक्त शारीरिक सुखासाठी वापरतात, पण यशस्वी आणि महान व्यक्ती तिला वेगळ्या मार्गाने वापरतात, ते तिचे रूपांतर करतात. लैंगिक ऊर्जेला नियंत्रित करून तिला सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, उत्साह, एकाग्रता आणि ध्येय साध्य करण्याच्या प्रचंड ड्राईव्हमध्ये बदलणे. ही ऊर्जा मेंदूत वर नेली की ती तुम्हाला अतुलनीय यश, चारिस्मा आणि जीनियस स्तराची क्रिएटिव्हिटी देते. हिल यांनी अभ्यासलेल्या अनेक यशस्वी व्यक्ती, शास्त्रज्ञ, उद्योजक, कलाकार यांच्यात ही ऊर्जा प्रचंड प्रमाणात होती आणि त्यांनी तिचे रूपांतर केले, म्हणूनच त्यांना असामान्य यश मिळाले. थोडक्यात, लैंगिक ऊर्जा ही वाया जाऊ द्यायची गोष्ट नाही, ती तुमची सर्वोच्च शक्ती आहे. तिला योग्य दिशा द्या आणि तुम्ही जे काही हवे ते साध्य करू शकता. 11वे तत्व आहे द सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. आपले मन 2 भागांत विभागले जाते, चेतन मन आणि अवचेतन मन. चेतन मन हे आपण जे जागृत अवस्थेत विचार करतो, निर्णय घेतो ते भाग आहे. पण अवचेतन मन हे त्यापेक्षा खूप मोठे आणि शक्तिशाली असते. ते आपल्या जागृत अवस्थेपलीकडे कार्य करते आणि आपल्या आयुष्यावर खोलवर प्रभाव टाकते. अवचेतन मन आपल्या सवयी, विश्वास, भीती, आठवणी आणि भावना साठवून ठेवते. ते कधीही झोपत नाही आणि आपण जे वारंवार विचार करतो किंवा जे मानतो ते आपोआप स्वीकारते आणि वास्तवात आणण्याचा प्रयत्न करते. उदाहरण द्यायचे झाल्यास, जर तुम्ही स्वतःला सतत मी अपयशी आहे असे सांगितले तर अवचेतन मन ते खरे मानून तुमच्या कृतींमध्ये अडथळे निर्माण करेल. पण जर तुम्ही सकारात्मक ॲफर्मेशन्स वापरून मी यशस्वी आहे, मी निरोगी आहे, मी समृद्ध आहे असे रोज सांगितले तर अवचेतन मन ते मान्य करेल आणि तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाईल. जोसेफ मर्फीच्या प्रसिद्ध पुस्तकात म्हणल्याप्रमाणे, अवचेतन मन ही एक असीम शक्ती आहे जी आपण योग्य रीतीने वापरली तर आपले स्वप्न साकार करू शकते. व्हिज्युअलायझेशन, सकारात्मक विचार आणि कृतज्ञता यांच्या मदतीने आपण अवचेतन मनाला नव्याने प्रोग्राम करू शकतो. 12वे तत्व आहे द ब्रेन, मेंदू. मेंदू हा ब्रॉडकास्टिंग आणि रिसिव्हिंग स्टेशन आहे. हा अवघा मेंदू आपल्याला जग अनुभवण्याची, स्वप्ने पाहण्याची आणि नवीन शोध लावण्याची शक्ती देतो. सकारात्मक विचारांनी चार्ज करा. 13वे तत्व आहे द सिक्स्थ सेन्स, षष्ठ इंद्रिय. 5 इंद्रियांच्या पलीकडे असलेली ही 6वी इंद्रिय आपल्याला असे संकेत देते जे डोळ्यांना दिसत नाहीत, कानांना ऐकू येत नाहीत, तरीही ते खरे ठरतात. स्टीव्ह जॉब्स, ऑप्रा विन्फ्रे, विराट कोहली यांसारखे अनेक यशस्वी लोक त्यांच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून मोठे निर्णय घेतात. जेव्हा तर्क आणि डेटा अपुरा पडतो तेव्हा 6वी इंद्रिय योग्य मार्ग दाखवते, धोका ओळखते आणि छुप्या संधी शोधून देते. ही जाणीव विकसित करण्यासाठी नियमित ध्यान, शांततेत स्वतःला ऐकणे आणि अनुभवांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. यश हा फक्त मेहनत आणि बुद्धिमत्तेचा खेळ नाही, तर अंतर्ज्ञानाचा सुद्धा खेळ आहे. तुमची 6वी इंद्रिय जितकी तीक्ष्ण तितके यश जवळ. मित्रांनो, हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही तर अंमलबजावणीसाठी आहे. तुम्ही आजपासूनच पहिलं पाऊल टाका. तुमची बर्निंग डिझायर लिहून काढा आणि दररोज वाचा. तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल तर ह्याची मराठी आवृत्ती तुम्हाला ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. खूप छान भाषांतर आहे. तुम्हाला या 13 तत्वांपैकी कोणतं तत्त्व तुमच्या आयुष्यात आधी लागू करायचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील बुक समरी मिस होणार नाही. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.